गोरेगाव तालुक्यातील पीएम श्री शहीद जाण्यातिमा जिल्हा परिषद माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय ही शाळा आज पालकांनी प्राचार्य प्रभाकर लोंढे यांच्या विरोधात आणि हुकुमशाहीच्या विरोधात शाळा बंद आंदोलन पुकारले आहे। या शाळेतील प्राचार्य हे शाळा व्यवस्थापन समितीला न जुमानता आणि विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने शासनाकडून आलेल्या निधीचा गैरवापर करीत आहेत आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा आरोप पालकांनी त्यांच्यावर केला आणि या विरोधात आज पालकांनी प्राचार्य प्रभाकर लोंढे यांना हटाव असा शाळेला वाचविण्यासाठी शाळेला कुलूपबंद आंदोलन पुकारले आहे। विशेष म्हणजे यापूर्वी या शाळेतून प्राचार्य प्रभाकर लोंढे यांची बदली करण्यात आली होती, परंतु त्यांनी कोर्टातून स्टे आणून पुन्हा याच ठिकाणी प्राचार्य म्हणून आले आणि तेव्हापासूनच या ठिकाणी पालक आणि प्राचार्य यांचा विरोध सुरू आहे। आता प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। काय सांगाल, आज आपण या ठिकाणी गोरेगाव इथं शाळा बंद आंदोलन करत, काय त्यामागची भूमिका आहे? इथले जे मुख्याध्यापक आहेत प्रभाकर लोंढे हे हुकुमशाही पद्धतीनं कारभार करतात। शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता एक मर्जीनं अनेक म्हणजे हुकुमशाही पद्धतीने ते काम करतात आणि विश्वासात घेत नाही आणि भारी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी निधीमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे। हे खपवण्यासारखं नाही आहे। जिल्हा परिषदची जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी ही शाळा आहे आणि पालकवर्गांना SMCला विश्वासात घेऊन काम केला पाहिजे आणि त्यांना जे वाटते ते एकट्यानं निर्णय घेतात, हे न पटण्यासारखं आहे। आणि त्यांची बदली झाली होती, ते जिद्दीनं पेटून कोर्टात जाऊन पुन्हा मी इथंच येईन अशी त्यांची भूमिका आहे। आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी तातडीनं त्यांची चौकशी लावून त्यांना इथून हटवलं पाहिजे। स्टार्ट आहे। आम्ही जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय पीएम श्री शाळा गोरेगाव येथील शाळा व्यवस्थापन समिती संपूर्ण आमचे सभासद आहेत। मी अध्यक्ष आदेश तुलकर आणि आमचे सहकारी शैलेश जांभूळकर यांनी शाळेमध्ये जो भ्रष्टाचार झालेला होता, PMCचा जेवढा निधी आलेला होता त्याच्यामध्ये आम्हाला विश्वासात न घेता संबंधित मुख्याध्यापक त्यावेळचे प्रभाकर लोंढे यांनी आम्हाला समितीला न विचारता कोणताही ठराव न घेता लाखो रुपयाची अफरातफर करून ठेवली। संबंधित विषयाला धरून आम्ही 29 एप्रिल 2025ला जिल्हा परिषद इथे त्यांच्या चौकशीसंबंधी माहिती लावली चौकशीसाठी, पण आम्हाला जिल्हा प्रशासनाकडून त्याचा काहीच फायदा दिसून येत नाही, त्याच्या चौकशीवर काहीच होताना दिसत नाही। म्हणून नाईलाजास्तव आम्ही या ठिकाणी आज शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला आहे। या आंदोलनामध्ये आमचे गावचे सर्व नागरिक, पालकवर्ग, विद्यार्थीसुद्धा आणि आमच्या गावातील आता नुकतेच नगरपंचायतमध्ये जेवढे पार्षद निवडून आले आणि अध्यक्ष यांच्या सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग आहे आणि गावाचा विकास व्हावा। जिल्ह्यामध्ये एकमात्र जिल्हा परिषद शाळा ही सर्वात जास्त पटसंख्येने आहे आणि तिला वाचवण्यासाठी संपूर्ण गाव, पालक आणि विद्यार्थी हा आज जागृत झाला आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा पर्याय निवडला आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।